नमस्कार. या व्याख्यानमालेच्या सत्रामध्ये हेरिटेज इंडियाच्या या सत्रामध्ये मी किल्ल्यांबद्दलचं हे चौथं व्याख्यान द्यायला आलेलो आहे. मला माहिती आहे की किल्ला म्हणजे काय हे आपण पहिल्या ह्याच्यात पाहिलं, शिवरायांचे दुर्ग कारण दुसऱ्या ह्याच्यात पाहिलं, तिसरा जरा लांबलेला भाग आहे त्यात शिवरायांची दुर्गविज्ञान पाहिलं. आता आपला एक पार्श्वभूमी तयार झालेली आहे, म्हणजे किल्ल्यांबद्दल काही गोष्टी या आता आपल्याला समजलेल्या आहेत. आता हे सगळं जर आपल्याला माहिती असेल, त्याची अंधुक का होईना, पुसट का होईना कल्पना असेल, तर आपल्याला एखादा किल्ला कसा पाहावा. कारण बरेच लोक विचारतात, अरे तू किल्ल्यावर जातोस तर काय पाहतो, आम्ही पण जातो, तुलाच ते कुठे तरी काहीतरी दिसत असतं, तू नंतर आल्यावर ते असं फुलवून सांगतोस की आमच्या लक्षात येतं की आपण काही पाहिलंच नाही. तू पाहतोस ते काय, नेमकं काय आहे. तर मी त्यांना म्हणतो की जसं आपण एखाद्या जंगलात जातो, अभयारण्यात जातो, ते जंगल पाहतो, जंगल वाचतो. एखाद्या मंदिरामध्ये, एखाद्या लेण्यामध्ये, आता मंदिराबद्दल डॉक्टर गोबम देगलूरकर डेक्कन कॉलेजचे कुलपती होते काय बराच काळ, त्यांचं मंदिर कसे पाहावे असंच एक पुस्तक आहे. तसं दुर्दैवाने किल्ला कसा पाहावा याच्याबद्दल फारसं मार्गदर्शनपर लिखाण झालेलं नाही असं मला वाटतं. तर काही मंडळींच्या विनंतीवरनं मुद्दाम आपण आज किल्ला कसा पाहावा याच्याबद्दल थोडीशी चर्चा करायचा प्रयत्न करणार आहोत. कुठच्याही किल्ल्यावर मग तो भुईकोट असेल तर चालत जावं, डोंगरी किल्ला असेल तर डोंगर चढून जावं, आणि पाणकोट असेल तर होडीतनं किंवा काय पोहत तिकडे पलीकडे जाऊन त्या किल्ल्यावर जावं, काय दिसेल ते पाहावं, परत घरी यावं. याला किल्ला पाहणं नाही म्हणता येणार, याला दुर्ग भेट म्हणता येईल. पण किल्ला म्हणजे पीपल सी दे डोंट ऑब्झर्व असं जे एडिसन म्हणतो तसं आहे की किल्ल्यावर गेल्यानंतर आपण काय दृष्टिकोन ठेवून तो किल्ला पाहायला पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे. नुसतं भोज्याला शिवून येणं आणि मी इतक्या दिवसात इतके किल्ले केले किंवा मी इतक्या मिनटात तो किल्ला चढून आलो, एका दिवसात मी इतक्या वेळा तो किल्ला वर खाली केला, या गोष्टींना महत्त्व नाही आहे असं नाही. पण किल्ला समजावून घेण्याच्या दृष्टीने या गोष्टी नाही उपयोगाच्या. तर किल्ला अभ्यासपूर्वक पाहायला पाहिजे आणि त्याची पार्श्वभूमी आधीच्या भागामध्ये आपण तयार करून घेतलेली आहे. ज्या वेळेला आपण एखाद्या किल्ल्यावर जातो त्यावेळेला तो किल्ला आपल्याशी बोलायला लागला पाहिजे. तर बोलायला लागला म्हणजे तिथे काही प्रत्येक ठिकाणी लाईट अँड साऊंड कार्यक्रम नसतात. तर तो किल्ला आपण अभ्यासू दृष्टिकोनातून पाहिला, इतर किल्ल्यांशी आपण मनातल्या मनात त्याची तुलना करायचा प्रयत्न केला, तर ते किल्ल्याचं मर्म, त्याचं इंगित आपल्याला आपल्यापुढे उघडायला लागतं. मागच्या काही व्याख्यानांमध्ये आपण समजा तो डोंगरी किल्ला असेल तर किल्ल्यावर येणारी वाट कोणत्या बाजूनी आहे, किल्ल्याचा दरवाजा असेल तर तो किती उंचीवर पहिला दरवाजा आहे, त्याची रचना कशी आहे, गोमुखी आहे का, काय काय जे काय आपण सगळं बघितलं आत्तापर्यंत ते बघणं खूप महत्त्वाचं आहे. पण एवढं बघून नाही पुरणार आपलं. त्या किल्ल्यांच्या दारांवर बरेच वेळेला काही आकृती कोरलेल्या आहेत, शिल्प खोदलेली आहेत. ती 2 किंवा 3 डायमेन्शनल चित्र असतात. तुम्ही जर कधी एखाद्या किल्ल्यावर गेलात आणि तिथे खरंच दाराच्या इथे बघितलं तर दरवाज्यावर काही वेळेला अशी कमळं कोरलेली असतात, काही वेळेला हत्तीची आकृती कोरलेली दिसते, बऱ्याच वेळेला एक वाघसिंहासारखा काहीतरी एक प्राणी कोरलेला असतो. त्या पन्हाळ्यावर तर त्या प्राण्याला पंख पण दाखवलेले आहेत, त्या शरभ म्हणतात त्याला. काही ठिकाणी व्याल असतात, व्याल म्हणजे शरीर एकाचं आणि चेहरा दुसऱ्याचा, त्याला व्याल आकृती असं म्हणतात. काही ठिकाणी 2 माना असलेला गरुडासारखा पक्षी, काल्पनिक पक्षी असतो तो, गंडबेरुंड त्याला म्हणतात, तो कोरलेला असतो. फार थोड्या ठिकाणी आहे तो, पण असतो. गाविलगडावर खूप मोठा, जवळजवळ
1.5 मीटर उंचीचा तो गंडभेरुंड कोरलेला आपल्याला दिसतो. शिवनेरी किल्ल्यावर आहे, रायगडावर आहे, गंडभेरुंड आहेत. पण गंडभेरुंड आणि शरभ याच्यामध्ये फरक आहे. शरभ हा चतुष्पाद प्राणी आहे आणि गंडभेरुंड हा पक्षी आहे. दोन्ही काल्पनिकच प्राणी आहेत, पण तो आणि ही शक्तीची प्रतीक आहे. ज्याने तो किल्ला निर्माण केला, बांधला, तो मी किती सामर्थ्यवान आहे हे त्या दगडातून, त्या दगडाच्या वर कोरलेल्या शिल्पातून बघणाऱ्या माणसाला सांगायचा प्रयत्न करतोय. कारण एखाद्या भाषेत त्यांनी मजकूर लिहून ठेवला तर ती भाषा, ती लिपी आपल्याला येत नसेल तर आपण निरक्षरच असतो. पण चित्राच्या माध्यमातून जर ती दाखवलं तर ते नक्की कळतं. त्यामुळे अशा बलवान प्राण्यांची योजना या किल्ल्यांच्या दारांवर बाहेरच्या बाजूला दिसतील अशी केलेली असते. त्याला दुर्ग द्वार शिल्प, दुर्गद्वार शिल्प असं म्हणतात. कधीकधी एकापेक्षा जास्त प्रकारची अशी दुर्गद्वार शिल्प आपल्याला बघायला मिळतात. तुम्ही जर कधी जंजिरा किल्ल्यावर गेलात, जंजिरा किल्ल्यावर खूप या दुर्गद्वार शिल्पांच्या दृष्टीने गंमत आहे बरं का. तुम्ही ज्या त्या होडीतनं उडी मारून ते किल्ल्याच्या दाराच्या बाजूला जायला लागतात, त्या पायऱ्या चढून जाता, त्यावेळेला उजव्या बाजूच्या बुरुजावर आणि डाव्या बाजूच्या बुरुजावर अशी शिल्प आहेत. या उजव्या बाजूचा जो बुरुज आहे त्या बुरुजावर एक चित्र आहे, शिल्प आहे. एक तो वाघासारखा, सिंहासारखा प्राणी आहे, हिंस्त्र प्राणी आहे. त्याच्या 4 पायामध्ये 4 हत्ती पकडलेले आहेत. त्याच्या तोंडात एक हत्ती पकडलेला आहे आणि त्याच्या शेपटीच्या विळख्यामध्ये एक हत्ती पकडलेला आहे. तर इथल्या देशी हिंदू सत्तांचं गजलक्ष्मी किंवा गजवैभव असं ते गजांतलक्ष्मी, शक्तीचं आणि श्रीमंतीचं प्रतीक म्हणून तो हत्ती बऱ्याच ठिकाणी कोरलेला दिसतो आपल्याला. अनेक लेण्यांमध्ये, देवळांमध्ये त्याचं ते प्रतीक आहे. गजलक्ष्मीची शिल्प आपल्याला बघायला मिळतात. तर तुमच्या अशा 6 सत्ता एका वेळेला मी चिरडून टाकीन अशी गर्वोक्ती त्या सिद्धीने त्या शिल्पातनं व्यक्त केलेली आहे. म्हणजे आलायत हल्ला करायला, पण विचार करा माझी ताकद किती आहे बघा. 4 पायात 4 सत्ता, शेपटात आणि तोंडात एक एक, अशा 6 सत्तांना मी नमवणारा असा बलिष्ठ इथे सत्ताधीश आहे. त्याच्या डाव्या बाजूच्या बुरुजावर वेगळंच चित्र आहे. तो शरभ आणि शरभी आपण म्हणू, त्याची मादी असे सुखाने हिंडायला निघालेले आहेत आणि 2 हत्ती एकमेकांशी झुंजत आहेत. त्यातनं पण सिद्धी वेगळाच संदेश देऊ इच्छितो. तुम्ही बलवान असला तरी आपापसात झुंजताय आणि मी इथे सुखाने राहतोय. मोठं अर्थपूर्ण वक्तव्य किंवा शिल्पव्य त्या सिद्धीने तिथे दाखवलं आहे. आणि तो जंजिरा कधीच कोणालाच जिंकता आला नाही. 1511 ते 30 जानेवारी 1948 एवढा प्रदीर्घ काळ हा किल्ला सिद्धीकडेच राहिला होता. स्वतंत्र हिंदुस्थानात नंतर तो विलीन केला गेला. तर एखाद्या किल्ल्याच्या दाराकडे गेलं आपण आणि बघितलं की लक्षात येतं की हा किती प्रबळ आहे. तुम्ही जर जुन्नर हे जे गाव आहे ना, या जुन्नरच्या शेजारी शिवनेरी किल्ला आहे, बलाढ्य किल्ला आहे. जुन्नर गावात एक गढी आहे आणि त्या पूर्ण गावाला एक तटबंदी होती. त्याची दक्षिण दिशेची जी तटबंदी आहे त्या तटबंदीवर असंच एक चित्र कोरलेलं आहे. तो शरभच आहे. त्या शरभाच्या वाघ म्हणू, तिथले लोक त्याला वाघ म्हणतात, वाघ. तिथे त्याच्या पाठीवर एक पोपट बसलेला आहे आणि त्या पोपटाच्या समोर एक चांदणी दाखवलेली आहे. म्हणजे ती जुन्नर किल्ल्याच्या म्हणजे ग्रामदुर्ग त्याच्या तटबंदीच्या दारावर दक्षिण दिशेवर आहे. ते काय सांगतोय तो सत्ताधीश की इथे वाघ सिंहासारखे पराक्रमी लोक राहतात.
शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे असं आपल्याकडे म्हटलेलं आहे. तर शुकाचार्य जे होते तसे पंडित या गावात राहतात आणि त्यांच्या शक्तीच्या आणि तेजाचा वैभवाचं हे चांदणी प्रतीक आहे असं त्या शिल्पातनं तो सांगायचा प्रयत्न करतोय. आपण त्या वेशीतनं फक्त पलीकडे जातो चला, पण असं जर आपण नीट बघत नाही गेलं किंवा बघितलंय त्याचा अर्थ त्या क्षणी नाही कळणार आपल्याला. ज्यांना कळतं त्यांना दाखवलं ते चित्र. हल्ली फोटो काढणं खूप सोपं झालेलं आहे. ते झुमिंग बिमिंग करून जर तुम्ही काही इंचावरनं फोटो काढू शकता इतकं ते चांगलं हल्ली तंत्र झालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला त्या शिल्पाचे चांगल्यात चांगले फोटो काढून तज्ज्ञांना जर तुम्ही दाखवले तर तुम्हाला त्याचे ते अर्थ सांगतील. मग अशी मी शिवनेरीचा उल्लेख केला तर शिवनेरी किंवा प्रतापगडचा जो शिवाजी महाराजांचा पुतळ्याच्या शेजारचा जो दिंडी आहे, राजदिंडी म्हणतात त्याला, तर ह्या शिवनेरीच्या तिसऱ्या दरवाजावर त्या शरभाच्या उजव्या पायाच्या जवळ एक आकृती कोरलेली आहे. घोरपडीची आकृती आहे ती. तशी त्या राजदिंडी प्रतापगडावरच्या राजदिंडीवर घोरपड कोरलेली आहे. घोरपड ही डोंगरी किल्ल्यांवर सत्ता असलेल्याचं म्हणजे इतक्या चिवटपणे आम्ही ते किल्ले आमच्याकडे राखून ठेवू असं दाखवणारं ते शिल्प आहे. तर या शिल्पांना अर्थ असतात. उगाच आपला वेळ जात नाही म्हणून तिथे काहीतरी कोरलं आहे असं नसतं ते. तर किल्ला पाहताना किल्ल्याच्या दारापासून सुरुवात करावी लागते आपल्याला. तिथेच बऱ्याच वेळेला किंवा काही वेळेला तिथे काही अक्षरं कोरलेली आपल्याला दिसतात. तुम्ही जर सज्जनगडावर गेलात तर पहिलं छत्रपती शिवाजी प्रवेशद्वार, दुसरं समर्थ रामदास स्वामी प्रवेशद्वार. त्या दारातनं आत गेलात की समोरच्या बाजूला एक शिलालेख दिसतो. तिथे जी मंडळी ते सज्जनगडाची व्यवस्था करतात त्यांनी तो फारसीमधला शिलालेख आहे आणि त्या शिलालेखाचा अर्थ मराठीमध्ये तिथे रंगवून घेतला आहे. म्हणजे त्या शिलालेखात काय म्हटलं आहे त्यांनी सांगितलं आहे. तुम्ही जर कधी रोहिड्याला गेलात, रोहिडा विचित्रगड, त्या रोहिड्यावर तिसरा जो दरवाजा आहे, मोठा आहे दरवाजा तो, त्याच्या दोन बाजूला दोन हत्तीची शिल्प आहेत. अर्धव्यक्त आहेत म्हणजे पूर्ण हत्ती नाही आहे, अर्धाच हत्ती तिथे दाखवतो आहे आणि त्याचे तिथे शिलालेख आहेत. इकडचा फारसीमध्ये आणि इकडचा मराठीत आहे. त्याचंच भाषांतर आहे ते. अगदी शब्दशः भाषांतर नाही आहे पण काय सांगायचं आहे ते त्यात लिहिलेलं आहे. तर किल्ल्यांवर जर शिलालेख असतील, गाळणा नावाचा जो किल्ला आहे नाशिकमध्ये त्याच्यावर 40-42 शिलालेख आहेत. साल्हेर किल्ला 7-8 शिलालेख आहेत. त्या शिलालेखांचा सगळ्यांचा अर्थ आपल्याला नाही कळत कारण बऱ्याच वेळा ते देवनागरीमध्ये मराठीत लिहिलेले नसतात. मराठी ही भाषा आहे, देवनागरी ही लिपी आहे. क्वचित कुठे मोडीतली पण अक्षरं आपल्याला कोरलेली दिसतात. अगदी क्वचित म्हणजे रामगड नावाचा जो किल्ला आहे कोकणातला, ते त्या 7 तोफा उलट्या पुरून ठेवल्या आहेत तो किल्ला. एक तिथे खूप अघोरी गणपतीची पण मूर्ती आहे, तंत्रविद्येतली मूर्ती आहे. तिथे आपल्याला वेगळ्या तऱ्हेचं एक शिलालेख किंवा शिलालेखाचा दगड, त्यात ब्राह्मी लिपीतली अक्षर आहेत म्हणजे जी अशोकाचे शिलालेख ज्या लिपीत कोरलेले आहेत ते. तर आता मला सुदैवाने ब्राह्मी कळत असल्यामुळे मला ते कळलं काय ते. मध्यंतरी एका व्यक्तीने, एका संशोधकांनी सिंहगडावरच्या एका गुहेमध्ये एक ब्राह्मी अक्षर शोधून काढलेलं आहे. अशा म्हणजे ब्राह्मी लिपीमध्ये ते असू शकतात, फारसीमध्ये असू शकतात. आता फारसी, उर्दू, अरबी या सगळ्यांची ती अशी आपसाव्य लिपी आहे, उजवीकडून डावीकडे लिहित जाण्याची लिपी आहे. शिवनेरीवर काही शिलालेख आहेत असे ज्याला कमान टाकं म्हणतात. त्या 2 बाजूला 2 मिनार आहेत. त्या कमान टाक्यावर 2 बाजूला 2 शिलालेख आहेत आणि वर एक चौथरा आहे. त्या चौथऱ्यावर अशी घुमटी आहे, त्या घुमटीच्या कमानीवर काही लेख आहेत. तर मी एका जुन्नरमधल्याच एका व्यक्तीला घेऊन गेलो, त्याला ते फारसी अरबी वाचता येतं. त्याला म्हटलं चल ते मला वाचून दाखव. फोटो काढला, ते झूममुळे ते दाखवतं. तो म्हटलं हे नाही वाचता येत मला. म्हटलं तुला येतं ना ती लिपी? तो म्हटलं ही आमची जुनी लिपी आहे, जशी आपली मोडी आपल्याला मराठीची लिपी होती ती आपल्याला वाचता येत नाही. म्हणजे संशोधकांना येते
तसं त्या जुन्या लिपीमध्ये ते लिहिल्यामुळे सगळे नाही सांगता येत. काही ठिकाणी गुजरातीत शिलालेख आहेत. गुजरातीची लिपी आपल्या जवळची आहे. रेवदंड्यासारखा किल्ला, वसईसारखा किल्ला, तिथे पोर्तुगीज भाषेत, लॅटिन भाषेमध्ये शिलालेख आहेत. काही किल्ल्यांवर इंग्लिशमध्ये शिलालेख आहेत. खांदेरी किल्ल्यावर एक शिलालेख आहे, इंग्लिशमधला शिलालेख आहे. तर ज्या अर्थी या लिपीत ते लिहिलेलं आहे, त्या भाषेत ते लिहिलेलं आहे, त्या अर्थी त्या धर्माचे, त्या भाषेचे, ती लिपी येणारे लोक इथे राहत असले पाहिजेत, म्हणून त्यांनी त्या ह्याच्यात लिहिलं. तर किल्ला जर त्याचे शिलालेख असतील तर तो शिलालेखाच्या मार्फत आपल्याशी बोलत असतो. हा एक कोणतरी राज्यकर्ता होता, त्यांनी अमुक अमुक गोष्ट केली आणि ती अमुक अमुक सालामध्ये केली, असं आपल्याला त्यातनं कळतं. त्यामुळे काहीतरी कोरलाय चला पुढे असं केलं तर मग किल्ला पाहणं होणार नाही, ती दुर्गला भोज्यासारखं शिवून आल्यासारखं होईल. तर तुम्ही किल्ला पाहायला जाताना या सगळ्या लिपी आणि भाषा येत असतील तर फारच छान. तुमच्या गटातल्या कोणाला येत असेल तर आणखीन छान. नसेल तर त्याचा उत्कृष्ट फोटो काढून. आणि मला तर नेहमी असं वाटतं की या काही किल्ल्यांवर काही शिलालेख आहेत. मग अशी सांगितलं गाळण्यावर 40पेक्षा जास्त शिलालेख आहेत, रायगडावर 4-5 शिलालेख आहेत. तर या सगळ्यांचं एकत्रित जर पुस्तक करता आलं, त्या शिलालेखाचा फोटो, त्या शिलालेखाचं काय त्याच्यात लिहिलेलं आहे ते भाषेत, कारण त्या दगडातली काही अक्षरं तुटू शकतात, झिजू शकतात, ते त्याचा लिप्यांतर म्हणजे फारसीतनं देवनागरीमध्ये, आणि त्याचं काय त्या मर्म आहे, त्याचं काय म्हटलं आहे त्या शिलालेखात नेमकं, असं 3-4 पानं एका शिलालेखासाठी वापरून किंवा 2 पानामध्ये वर खाली असं करून जर महाराष्ट्रातल्या किल्ल्यांवरील शिलालेख असा जर एक प्रकल्प कोणी घेतला, त्याला ती ICHRचं म्हणजे इंडियन काउन्सिल फॉर हिस्टॉरिकल रिसर्चची ग्रँट पण मिळू शकेल संशोधनासाठी. फक्त आता मला माझ्या वयाच्या 70 नंतर हे सगळे किल्ले परत पाहणं, परत ते फोटो घेऊन ते सगळं अभ्यासाला मला नाही जमणार. आता तुमच्यासारख्या तरुण मुलांनीच ते काहीतरी करायला पाहिजे. कारण महाराष्ट्रातल्या देवळांवरच्या काही विरगळांवरच्या शिलालेखांवर VB कोलत्यांचं एक पुस्तक आहे, डॉक्टर देवांचं, शांभा देवांचं एक पुस्तक आहे शिलालेखांवर. तसं महाराष्ट्रातल्या किल्ल्यांवर असणारे शिलालेख अनेक भाषातज्ञ लागतील, अनेक लिपीतज्ञ लागतील, काही लेखाचे उलटसुलट अर्थ होऊ शकतात. त्याचा एक रायगडाबद्दल ज्यावेळेला मी बोलेन त्यावेळेला तिथल्या रायगडाच्या मोठ्या शिलालेखाबद्दल मी बोलेन, आणि पाचडच्या कोटावर जो शिलालेख होता औरंगजेबाने बसवलेला त्याच्याबद्दलही मी त्यावेळेला तपशिलाने बोलीन. पण किल्ला पाहायचा म्हणजे तिथले शिलालेख वाचायचा प्रयत्न करायचा. आपल्याला वाचायला येत नसेल तर ज्यांना येतं त्यांच्याकडनं ते समजावून घ्यायचं आणि त्याचं टाचण कुठेतरी प्रकाशित करायचं, म्हणजे इतर लोकांना पण ते आपोआप कळायला लागेल. दुसरी गोष्ट, शिवाजी महाराजांनी दुर्गनिर्मितीत केलेले वैज्ञानिक प्रयोग याच्याबद्दल आपण माहिती घेतली होती. तसं त्या किल्ल्यावर काही दिसतं आहे का आपल्याला? किल्ल्याला एकच दार आहे का अनेक दारं आहेत? म्हणजे रामचंद्रपंत अमात्यांनी जे आज्ञापत्र लिहिलं आहे त्यात त्यांनी असं म्हटलं आहे, किल्ल्यास एक दरवाजा हे तर अयब, अयब म्हणजे गैरसोयीचं. आणि म्हणून तर देवगिरीवर रामचंद्रदेव यादव हा कोंडला गेला. त्याला बाहेर पडता येत नव्हतं, कारण बाहेर लढाऊ अल्लाउद्दीन खिलजीचं सैन्य होतं, वर त्याच्याकडे फारसं सैन्य नव्हतं, आणि त्या किल्ल्याला एकच दरवाजा होता. तर दुसऱ्या कुठल्या तरी चोरवाटेने पळून जाणं हे त्याला जमलं नाही. शिवाजी महाराजांनी बांधलेल्या प्रत्येक किल्ल्याला किमान 2 दारं आहेत आणि त्यातनं जाता येईल. आणि ती काही नेहमी वापरायची दारं असतील असंही नाही. उदाहरणार्थ रायगडचा महादरवाजा आणि वाघ दरवाजा, वाघ दरवाजावरनं निसटून जाता येईल जीवाच्या करारानेच, पण जाता येऊ शकेल अशी व्यवस्था आहे. तर पण त्या किल्ल्याचे बुरुज आपल्याला बाहेर, म्हणजे आपण किल्ल्यात शिरलेलो पण नाही अजून, बाहेरच आहोत. तुम्ही जर एखाद्या देशी सत्तांनी बांधलेल्या किल्ल्याकडे बघितलं, ते बुरुज गोल आहेत. तुम्ही जर ह्या आफ्रिकन लोकांनी बांधलेल्या किल्ल्याचे बुरुज पाहिले तर त्याला असे ठराविक उंचीनंतर असे कंगोरे आहेत. त्या बुरुजावर अशी एक दगडाची छोटीशी
रांग थोडी पुढे डोकावलेली, असं ते मजला असल्यासारखं ते दिसतं तिथे. ते पोकळ असतात बुरुज. तुम्ही जर नळदुर्गसारखा किल्ला पाहिला, मोठा प्रचंड बलाढ्य भुईकोट आहे, त्याच्या एक नवबुरुज त्याला म्हणतात, 9 पाकळ्या असलेला तो बुरुज आहे. तर इतर बुरुजांपेक्षा तो खूप वेगळा. तसं का बी ते आपल्याला आत्ता नाही, वेळ नाही तेवढा आपल्याकडे. पण ते माझं अथा तो दुर्ग जिज्ञासा म्हणून एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये त्याची बरीच मी गोष्टी लिहिलेल्या आहेत. तुम्ही जर तेरेखोलचा किल्ला पाहायला गेलात किंवा गोव्यातला आग्वादसारखा किल्ला पाहायला गेलात, तर त्या किल्ल्याचे जे बुरुज आहेत ते चौकोनी किंवा त्रिकोणी आहेत. मुंबईच्या त्या फोर्ट सेंट जॉर्ज त्या किल्ल्याचेही बुरुज चौकोनी आहेत. पण 2 बुरुजांमध्ये फरक आहे. ब्रिटिशांनी जे किल्ले बांधलेले आहेत त्यांचे भिंतीसारखे उभे असे ते बुरुज आणि तट आहेत. पोर्तुगीजांनी बांधलेल्या किल्ल्यांमध्ये त्रिकोणी किंवा चौकोनी ते जे बुरुज असतील त्याला असा ढाळ दिलेला आहे, म्हणजे खाली रुंद आणि वर अरुंद. तट पण तसाच आहे, त्याला एक उतार आहे आणि तो उतार इतका अवघड आहे की त्याच्यावरनं चढून जाता येणार नाही. तर किल्ले गोल बुरुज नसतील तर बहुसंख्य, आणि ते चौकोनी असतील तर बहुसंख्य वेळेला ते किल्ले पाश्चात्य लोकांनी बांधलेले आहेत असं आपल्याला अंदाज करता येतो. तो आहे का नाही ते नंतर अभ्यासाचा भाग आहे. पण किल्ला बाहेरनं बघ, म्हणजे वसईच्या किल्ल्याचे तुम्ही बुरुज बघा बाहेरनं, ते असे ढाळ दिलेले बुरुज आहेत, चौकोनी आहेत. 2 त्रिकोणी आहेत, कल्याण आणि तो दुसरा बुरुज आहे ते त्रिकोणी आहेत. पण असे वेगळ्या, शनिवारवाडीचे बुरुज हे अष्टकोनी आहेत, द्वादशकोनी काही बुरुज आपल्याला बघायला मिळतात. तर या बुरुजांच्या बांधणीवरनं त्या किल्ल्याच्या बांधणीचा काळ आपल्याला अंदाज करता येतो. एखाद्या किल्ल्याच्या तटबंदीमध्ये जे बुरुज असतात त्या बुरुजांमध्ये अंतर किती आहे, शेजारच्या 2 बुरुजांमध्ये अंतर किती आहे, ह्याच्यावर त्यावेळची कोणची युद्धसामुग्री लढायला वापरली होती याचा अंदाज करता येतो. अगदी पहिल्यांदा माणूस फक्त दगड फेकून मारत होता. दगड फेकून लागण्याचे जे अंतर आहे हे काही 5-7 किलोमीटर असणार नाही ना, 500-700 फूट पण असणार नाही कदाचित. त्या 2 बुरुजांच्या बरोबर मधला जो भाग येईल तो त्या दगडफेकीच्या पेक्षा कमी असला पाहिजे. ज्या वेळेला मंडळी भाला घेऊन फेकून मारायला लागली ती फेक वाढली, त्यामुळे 2 बुरुजातलं अंतर आणखीन वाढवलं जमलं. ज्यावेळेला ते धनुष्यबाण वापरायला लागले तेव्हा ते आणखीन वाढलं. ज्यावेळेला बंदुका वापरायला लागले तेव्हा ते अंतर आणखीन वाढलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे इव्होल्युशन ऑफ वेपनरी म्हणजे शस्त्रास्त्रांची उत्क्रांती आणि दुर्ग बांधणी याचा एक संदर्भ आपल्याला सांगड घालता येते. किल्ल्याच्या आत जायच्या आधी हे आपल्याला सगळं कळू शकतं. ते शिवनिर्मित आहे की नाही दुर्ग ते आपल्याला ते मागच्या वेळेला बघितलं आपण, ते कडे उजव्या हाताला ती तटबंदी असते. आता एखाद्या किल्ल्यामध्ये आपण दाराच्या इथे आलो, त्या पायऱ्या कशा आहेत, कमी जास्त उंचीच्या आहेत का, कमी जास्त लांबी रुंदीच्या आहेत का, 2 बुरुजांमधलं अंतर किती आहे, याच्यावरनंही त्याचा कालखंड आपल्याला अंदाज करता येतो. किल्ल्यात आत गेलं, शिलालेख शिल्प सगळं पाहून आपण आत गेलो की सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे असणारं पाणी. हे पाणी वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या पद्धतीने साठवायच्या गोष्टी आहेत. तर या संदर्भात माझ्या त्या शिवरायांचे दुर्गविज्ञान किंवा अथा तो दुर्ग जिज्ञासामध्ये आहे उहापोह केलेला. एखादा कडा असेल आणि किंवा डोंगर उतार असेल, हा असा डोंगर उतार आहे आणि या इथे मला टाकं, फार उतार नाही, असं खूप मोठा नाही, असं उतरणीचा भाग आहे, तर इथे मला टाकं खोदायचं आहे असं जर वाटलं प्राचीन काळामध्ये, तर ते असं लांबट चर खणल्यासारखं ते खाली टाकं खोदत जातील, नंतर ते आडवं खोदत जातात. तुम्ही जर ज्याला घोड्याची पागा सिंहगडवर म्हणतात किंवा शिवनेरीवरचं गंगा जमुना टाकं किंवा रायगडावरचं एक टाकं, अशा अनेक ठिकाणी किंवा सिंहगडावर अशी अनेक टाकी आहेत की जिथे हे असं वरनं खाली खोल खणत गेले आणि नंतर आडवं खणत गेले. तर याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये जी भूरचना आहे, म्हणजे जिओलॉजिकल मेकअप आहे, त्याच्यामध्ये
या लाव्हाचे थर जे एकानंतर एक येत का बऱ्याच काही हजार वर्षांनी ते आलेले आहेत. तर काही ठिकाणी आपल्याला त्या डोंगराचे कळपे उभे तुटलेले दिसतात, पण त्याचा कळपा तुटतो आणि तो खाली पडतो. काही ठिकाणी ते असे तिरके आहेत. तर या दोन वेगळ्या तऱ्हेचे हे आहेत, सगळे पाषाणच, म्हणजे बेसाल्टिक फ्लोच आहेत, ते बेसाल्टिक दगडच आहेत. तर हे जे कळपे तुटणारे जे हे आहेत, तिथे जो दगड आहे तो वेगळा आहे. तो त्याच्यात बारीक बारीक फ्रॅक्चर याचा अर्थ अगदी केस जाणार नाही इतक्या बारीक अशा क्रॅक्स असतात. त्यामुळे त्यातनं पाणी झिरपतं. आणि जिथे असं तिरकी झीज झाली आहे डोंगराची, सिंहगडाकडे पाहिलं तर दोन्ही दिसतं आपल्याला, तर तिथे तिरका जो झीज होते तिथे तो जलाभेद्य खडक आहे, पाणी नाही पाझरून जात त्यातनं. सिंहगडासारख्या ठिकाणी किंवा मुल्हेरवरचं जे मोती टाकं आहे, शिवनेरीवरचं गंगा जमुना टाकं आहे, अशा अनेक ठिकाणी या दोघांचं जॉईंट ज्या ठिकाणी आहे, हे असं वर्टिकल आणि हे तिरकं, या इथेच टाकी खोदलेली आहेत. त्यामुळे काय झालं, ते व्हर्टिकली खाली गेले, म्हणजे याच्यात साचणारं पाणी झिरपून जाणार नाही आहे. आणि हे असं आडवं केल्यामुळे यातनं जे झिरपा आहे तो त्या टाक्यामध्ये जमा करता येतो. ते खूप लांबपर्यंत खोदत गेलेले असतात. ते सगळं छप्पर खाली पडेल अशी भीती म्हणून त्यात खांब सोडलेले असतात. नंतर त्यांच्या लक्षात आलं की असे खांब सोडायची काही गरज नाही. त्यामुळे नंतरच्या काळामध्ये बिनखांबवाली टाकी बघायला मिळतात. बहमनी कालखंडामध्ये मध्ययुगाच्या सुरुवातीला आपण म्हणू 11वं 12वं 13वं शतक असं म्हणू, त्या काळामध्ये आपण हौद बांधतो तशा तऱ्हेची जमीन पृष्ठालगत हौदासारखी ती टाकी खोदलेली आहे आणि तिथे पाणी आणून सोडलेलं आहे. तुम्ही जर अंकाई किल्ले, अंकाई टंकाई मनमाडजवळचे किल्ले आहेत, अंकाईवर गेलात तर असं एक म्हणजे ते अनेक हौद आहेत, असे हौदासारखीच टाकी आहेत. आणि तिथे गंमत अशी अंकाई चढायला सुरुवात केली, जस्ट आपण त्या खिंडीतनं एक उजव्या बाजूला टंकाई डाव्या बाजूला अंकाई, ते चढायला सुरुवात केली की अशी एक चारी दगडातनं म्हणजे गटारसारखं अशी चारी आणून त्या हौदामध्ये सोडलेली आहे. या डोंगरावर पडणारं सगळं पाणी त्या चारीतून त्या हौदात येईल, कारण त्या भागात पाऊस कमी पडतो. त्यामुळे पाणी जमवणं हे खूप महत्त्वाचं आहे. ते तिथे आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे जलव्यवस्था कशी काही किल्ल्यांवर टाक्यांची रांग असते. म्हणजे आता चावंडला तुम्ही गेलात तर 7-8 टाकी ती एकत्र आहेत. त्यांची सगळ्यांची जलपातळी वेगळी आहे, पण एका विशिष्ट पातळीनंतर एका टाक्यातलं पाणी दुसऱ्या टाक्यात जाईल यासाठी भोग पाडलेला आहे. आणि मग याच्यातलं पाणी याच्यात जातं, मग त्याच्या खालचं जातं, अशी ती टाकी भरत जातात. कुलंग, अलंग मदन कुलंग, त्यातला कुलंग किंवा विसापूर, लोहगड विसापूरमधला विसापूर, तिथे छोटी धरणं बांधली आहेत, म्हणजे बंधारे आहेत, म्हणजे लघु पाटबंधारा आपण म्हणू, झिरप्याचे आहेत, म्हणजे ते पाणी पाझरून जाण्याचं आहे. ते आजूबाजूच्या विहिरींना मिळू शकतं पाणी ते. तर अशा तऱ्हेची रचना केली आहे का हे आपण बघू शकतो. त्यानंतर किल्ल्यावर गेल्यानंतर तिथे टाकी किती आहेत, विहिरी आहेत का, आड आहेत का. आड म्हणजे छोट्या विहिरी चौकोनी असतात बहुतेक, कधी लांबट पण असतात, असे ते आड असतात. मोठी असली की विहीर असते. काही त्याचा मल्हारगड महाराष्ट्रात बांधला गेला शेवटचा किल्ला, त्याच्यावर 12 आहे, म्हणजे टप्प्याटप्प्याने चारी बाजूनी त्या मधल्या पाण्याच्या याच्याकडे उतरता येतं. अशी काही सोय आहे का. किंवा शिवनिर्मित किल्ल्यांवर जे तलाव बघायला मिळतात, मग रायगडवरचा गंगासागर आहे, हत्ती तलाव आहे, काळा हौद आहे, अनेक ते जे सगळे तलाव आहेत तिथे, कोळीम तलाव आहे. तर त्या तलावांची रचना पण खूप वेगळी आहे. तिथनं पाणी झिरपून जाऊ नये म्हणून व्यवस्था केलेली आहे. तर असे तलाव किती आहेत. एक साधा अंदाज सांगतो. रायगड राजधानी आहे, 12 कोटी लिटर पाणी साचवता येईल अशी तिथे जलव्यवस्था आहे. म्हणजे 2 वर्ष पाऊस पडला नाही तरी तो किल्ला लढवता येईल पाणी असल्यामुळे. तर तिथे पाणी साठवायची जर जागा जास्त असतील तर तिथे किल्ल्यावर वस्ती जास्त असली पाहिजे, कारण पाण्याचा खर्च जास्त आहे. हे सातमाळ्यामधला जो इंद्राई किल्ला आहे, किती तिथे तलाव बांधलेले आहेत, किती ठिकाणी ती खोदीव टाकी आहेत, हौदासारखी खांब सोडलेली आहेत. याचा अर्थ इंद्राई किल्ला महत्त्वाचा होता.
त्यानंतर आपण बघू शकतो किल्ल्यांवर राहायच्या ज्या जागा आहेत त्याची जोतीच फक्त शिल्लक आहेत. ती जोती साधारणपणे आपण त्याची मोजमापं घेतली, अंदाज घेतला तर 10 बाय 10च्या खोलीत किती माणसं राहू शकतात? 2, 3, 4. मग या वास्तूंच्या दृष्टीने किती माणसं राहू शकतील? आणि एका माणसाला एका दिवसाला 150 लिटर याप्रमाणे त्या माणसांना किती पाणी लागेल? तेवढं पाणी इथे आहे का? म्हणजे पाण्याची उपलब्धता आणि जागेची उपलब्धता यांचं गणित करून आपल्याला किल्ल्यावर वस्ती किती असेल कायमची, हे अडचणीच्या वेळेला युद्धाच्या वेळेला जास्तच असतील, पण असा अंदाज आपल्याला करता येतो. त्यासाठी त्या दृष्टीने आपण त्या किल्ल्यावर पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. या किल्ल्यांवर मगाशी मी त्या वाटांबद्दल बोललो, तर हे जे खोदकाम करून टाकी खोदलेली आहे त्याच लोकांनी काही वेळेला मदनगड आहे किंवा आपला इथे केंजळ किल्ला आहे, केंजळा म्हणजे वाईच्या जवळचा केंजळगड, तिथे दगडात खोदून त्या पायवाटा वर नेलेल्या आहेत. तर हे एवढं काम करण्यासाठी खूप वेळ लागला असणार आणि त्यांची रुंदी कमी आहे का रुंदी खूप आहे? केंजळला खूप रुंद पायऱ्या आहेत. याचा अर्थ बऱ्याच लोकांची जाई तिथे वर आहे, म्हणजे तो महत्त्वाचा किल्ला आहे. ती वाट अरुंद आहे, ठीक आहे. हरिहर म्हणजे हर्षगड अरुंद वाट आहे किंवा तोच त्याचा प्रोटेक्शनचा भाग आहे. एक माणूस तो येणाऱ्या सगळ्या लोकांवर नियंत्रण करू शकतो. अशी काही युक्ती वापरलेली आहे का? दिसते का तिथे? काही चोर मार्ग आहेत का? म्हणजे आता देवगिरीचा किल्ला त्या अंधारीतून जाताना 3-4 ठिकाणी अशा वेगळ्याच वाटा आहेत, त्यानं वारा बिरा येतो, माणूस पटकन त्या बाजूला जातो तो त्या खंदकात घसरून पडेल. अशा काही व्यवस्था तिथे केली आहेत. गडावर दैवतं कोणची आहेत? देव कोणकोणचे आहेत? बहुतेक ठिकाणी शिव आहे, अष्टभुजा महिषासुरमर्दिनी दुर्गा असते, काही ठिकाणी गणपती आहे, बऱ्याच ठिकाणी हनुमान आहे. तर रायगडावर जवळजवळ 7-8 हनुमानाच्या मूर्ती आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. काही आता त्या उत्खननात सापडलेल्या आहेत, पण आहेत, मारुतीच्या मूर्ती आहेत. हा शक्तीचं प्रतीक आहे. तिथे कमरेवर हात ठेवून उभा असलेल्या विठ्ठलाची मूर्ती नाही बघायला मिळणार, कारण तो निशस्त्र देव आहे. लढाऊ लोकांना प्रेरणा मिळण्यासाठी लढाऊच दैवतं हवीत, त्याप्रमाणे हे देव तिथे आहेत. शंकर हा तर संहाराचा देव आहे. अष्टभुजा महिषासुरमर्दिनी त्या महिषासुराला मारते, मारुतीचा पराक्रम आहे. अशी दैवतं तिथे असतात. त्यानंतर आता राजगडाबद्दल ज्यावेळेला आपण बोलू त्यावेळेला मी त्याच्याबद्दल बोलेन. त्याची जी संजीवनी माची आहे हा शिवाजी महाराजांच्या दुर्ग स्थापत्यातला एक अप्रतिम आविष्कार आहे. ती दुहेरी वक्ररेषांकित नाळयुक्त तटबंदी, चिलखती बुरुज हे सगळं अभ्यासण्याजोगं आहे. पण आपण जर डोळे उघडे ठेवून पाहिलंच नाही, गेलो बरोबरच्या बरोबर जाऊन तिथे गाणी म्हणत बसलो, भेंड्या खेळत बसलो, काय नेलंय ते खात बसलो, काय नेऊ नाही आहेत पण वाद्य नेऊन ते वाद्य वाजवत बसलो, तिथे खडू कोळसा विटकरीने काहीतरी लिहित बसलो, तर मग आपली दुर्ग भेटीला काही अर्थ नाही, त्याचा काही आपल्याला उपयोग नाही, लोकांनाही उपयोग नाही. ते न करता असा अभ्यासू दृष्टिकोनातून जर पाहिलं तर आपल्याला बऱ्याच गोष्टी कळायला लागतात. किल्ला तसा पाहावा. काही किल्ल्यांवर निसर्ग पण आपल्याशी बोलतो बरं का, इतिहासाबद्दल बोलतो. तुम्ही कधी रायगडला गेलात, भवानी टोकावर जा, चांगलं ते खूप पायपीट आहे, वर खाली असं ते जातो. तिथे आपण त्या भवानी टोकावर जातो, तिथे उंच उंच गवत वाढलेलं दिसतं आपल्याला आणि चांगलं जाड, अंगठ्यापेक्षा जाड ते गवत आहे. आता मी वनस्पतीशास्त्र कॉलेजमध्ये 37 वर्ष शिकवल्यामुळे मला कळलं ते काय झाड आहे. बोरूची झाडं आहेत, ती बोरूचं गवत आहे. तिथे लेखनिक जास्त आहेत, तिथे बोरू पाहिजे. बोरू दुसरीकडनं आणायचं, किल्ल्याला वेढा पडल्यावर काय करायचं? लेखणी बंद, बोरूची झाडं लावलेली आहेत. म्हणजे या इथे फड होता, म्हणजे फडावरच्या कारकुनांना लागणारी गोष्ट इथेच निर्माण होईल. ही व्यवस्था अन्य किल्ल्यांवर नाही बघायला मिळत आपल्याला. बोरूची झाडं तिथे बघायला मिळतात आपल्याला. या किल्ल्यांवर बऱ्याच वेळेला त्या दगडांवर बहुतेक वेळा असे पांढरे चट्टे उमटलेले दिसतात आपल्याला, वेड्या वाकड्या आकाराचे ते छप्पे असतात. ते क्रस्टोज लायकेन आहे, एक प्रकारचं दगडफूल आहे आणि प्रदूषण विरहित हवा इथे आहे हे सांगणारं ते लायकेन, ते दगडफूल असतं. म्हणजे निसर्ग पण. आणि ते कशाला, आपण एखादा डोंगरी किल्ला वर चढत असलो तर एका ठराविक उंचीवर ठराविक झाडं आपल्याला दिसायला लागतात. म्हणजे आता गुलाबी तेरडा
आपल्याला महाराष्ट्रातल्या बहुसंख्य किल्ल्यांवर दिसतो. पण राजगड, तोरणा 4000 फुटापेक्षा जास्त उंचीचे जे किल्ले आहेत त्याच्यावर पिवळा तेरडा आपल्याला बघायला मिळतो. पिवळा तेरडा 4000 फुटानंतरच येतो. किंवा एक झडीचं नेचं नावाचं एक फर्न आहे, टेरिस ॲक्विलिना असं त्याचं शास्त्रीय नाव आहे. ते तुम्ही 2500 फुटाच्या वर गेलात कीच दिसायला लागतं. म्हणजे डोंगर चढत असताना ते बॅरोमीटर्स आहेत, उंची दर्शक आहेत ते. तुम्ही ते बघायचं, अरे हे आहे वाटतं, बरं चला म्हणजे एवढी उंची आपली झाली. तुम्ही जर कळसुबाई किंवा साल्हेर किल्ल्यावर गेलात तिथे एक वेगळी वनस्पती बघायला मिळते. ते कानाच्या रोगावर उपयोगी आहे असं म्हणतात, ऑर्किस असं तिचं नाव आहे. तर ती 5000 फुटाच्या वरच मिळते. त्यामुळे निसर्ग पण आपल्याशी बोलत असतो, किल्ला समजावून सांगत असतो. ते आपण समजावून घ्यायला पाहिजे ना. तर या किल्ल्यांना भेटी द्यायचा फायदा होईल. मला वाटतं की तुम्ही सगळेच जण किल्ले पाहता, हाही दृष्टिकोन ठेवून जर तुम्ही किल्ले पाहायचा प्रयत्न केला तर तुमच्या हिंडण्याला, किल्ले पाहण्याला एक वेगळी मिती येईल, एक वेगळा पैलू जोडला जाईल. याच्याशिवाय एकच शेवटचं सांगतो की तुम्ही किल्ल्यावर जाताना गृहपाठ करून जायचं, होमवर्क करून जायचं. तिथे काय घडलं, कसं घडलं, तिथे शिलालेख आहे का, हे सगळे याचे पुस्तकं आहेत. किल्ल्यांचे नकाशे असलेली पुस्तकं आहेत. पुस्तकामध्ये किल्ल्याच्या माहितीबरोबर नकाशे किंवा नुसत्या नकाशांची पुस्तकं, असं सगळं आज तुमच्या दृष्टीने उपलब्ध आहे. मी ज्या वेळेला हिंडायला सुरुवात केली 67-68 साली, त्यावेळेला यातलं काहीच नव्हतं. तर तुम्ही खूप सुदैवी आहात, तुम्हाला हे सगळं मिळतं आहे. त्याचा तुम्ही लाभ करून घ्या. किल्ल्यांबद्दल जास्त माहिती गोळा करायचा प्रयत्न करा आणि आपल्याबरोबर आलेल्यांना हे समजावून सांगायचा प्रयत्न करा. हे केलं की तुमची दुर्गवारी सार्थकी लागली. किल्ल्यांवर जाताना घेतला आनंद, वाटीला आनंद, यापरता आनंद, आणखी कोणता, अशी परिस्थिती झाली की तुमच्या दुर्गयात्रा आनंददायी होतील, नाही तर काही खरं नाही. तुम्ही हे शांतपणे ऐकून घेतलं, यासाठी तुमचे, संयोजकांचे, हे सगळं दृक्चित्रण करणारे अशा सगळ्या लोकांचे आणि तुम्ही ऐकताय म्हणून तुमचे आभार मला मानायचे. तोच शब्द धन्यवाद. तुमच्या पुढे बोलून मी धन्य झालो, यात वाद नाही.